Okay. Question number 4. Integration of x minus 2 divided by under root of x plus 5 into dx. Correct? Answer सेम आहेत. प्रोसिजर पहिल्यासारखीच आहेत. Let I equals to integration of x minus 2 divided by under root of x plus 5. भागाकाराचा करून घेऊया. x मायनस 2 ला कोणी डिवाइड करायचे आहेत? x प्लस 5. x आहेत. बघा x भागिले x किती आला? 1. म्हणून काय तो 1 ने करतो आपण. 1 into what? x plus 5 मायनस हे कट झाले -2 -5 -7. डिवायडंड काय तुमचा x मायनस 2. डिव्हायजर काय तुमचा x प्लस 5. क्वोशंट किती आलेला आहे? 1 प्लस रिमाइंडर कसा आहे तुमचा? मायनस आहे. ह्या फॉर्म मध्ये आपण लिहून घेतलेले आहे. Therefore I equals to याची जी व्हॅल्यू आहे ती ही लिहून घ्यायची आहे. करेक्ट? इंटिग्रेशन ऑफ x plus 5 into 1 minus 7 divided by under root of x plus 5. इथं dx बाकी आहेत. into what? dx. सेपरेट करा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघं. इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ x plus 5 divided by under root of x plus 5 minus 7 into divided by x plus 5 into what? dx. आता हा x plus 5 जो आहे तो वरचा हा आपण या प्रकारात लिहू. बघा आता इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ x plus 5 अगेन into अंडर रूट ऑफ x plus 5. जर दोघांचं केलं मल्टिप्लिकेशन तर ते काय येतं? फक्त अंडर रूट ऑफ x plus 5. मी तुम्हाला या ठिकाणचा फॉर्म्युला लिहून देतो. अंडर रूट ऑफ a इंटू अंडर रूट ऑफ a इक्वल्स टू a. बघा अंडर रूट ऑफ a इक्वल्स टू ओनली a. इक्वल्स टू हा एक कट होऊन जाईल. करेक्ट? मग आपलं काय राहतं शिल्लक? इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ x plus 5 minus 7 under root of what? x plus 5 into dx. Equals to separate integration apply करा. x plus 5 into dx minus 7 divided by under root of x plus 5 into dx. अंडर रूट आहेत म्हणजेच काय आला तुमचा 1/2 इंटू -7 कॉन्स्टंट बाहेर काढून घ्या. सेम अंडर रूट म्हणजे काय आला तुमचा 1/2 इंटू dx इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ
x plus 5 raised to 1 by 2 into dx minus 7 integration of हा डिवाइड वर जरी काही प्लसचा मायनस होऊन जाईल x plus 5 minus 1 by 2 into dx x रेस टू यांच्या फॉर्म मध्ये येईल हा बघा x x रेस टू वॉट n plus 1 divided by what n plus 1 minus 7 same n plus 1 divided by what n plus 1 या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहून घेऊ x raised to n dx equals to x raised to n plus 1 divided by what n plus 1 मात्र या ठिकाणी तुमचा एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी लिहायचा राहून गेला तो आपण लिहून घेऊया इक्वल्स टू याचा एलसीएम 2 1 3 by 2 divided by what एलसीएम काय आला 3 by 2 minus 7 x plus 5 raised to what 1 by 2 divided by what 1 by 2 plus c आता हा डिवाइडचा काय होईल मल्टिप्लाय होऊन जाईल 2 by 3 x raised to what minus 7 into what 2 by 1 x plus 5 raised to 2 plus c therefore 2 by 3 आता आपण काय करू असं लिहून घ्या 1 into what x raised to 5 by 2 1 by 2 यांचा एलसीएम काय तुमचा येतो 3 by 2 7 दुने 14 डिवाइड बाय 1 आपण लिहित नाही प्लस सी कुठला फॉर्म्युला यूज केलाय आपण x raised to mn equals to what x raised to m into what x raised to what n ऍक्च्युली ती स्टेप अजून घेतली गेली पाहिजे ते कुठली बघा x raised to m plus n ची आहेत आपण तो डायरेक्टली फॉर्म्युला लिहून घेऊ m plus n x raised to m into what x raised to n ऍक्च्युली इथे कसं लिहायचं हे x raised to 1 plus 5 असं लिहून 3 टू जाऊ 2 1 चा 2 2 plus 1 3 by 2 मग नंतर सेपरेट आपण असे करायला पाहिजे ते आपण ते स्टेप घेतले आहेत काय हरकत नाही इक्वल्स टू 2 by 3 x plus 5 आता हा काय करायचं आपण रूट मध्ये घेऊया कारण 1 by 2 आहे x plus 5 minus 14 into under root of परत x plus 5 raised to 1 by 2 आहेत म्हणून i equals to plus c हे झालं तुमचं आन्सर नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबरचं घेऊया इंटिग्रेशन ऑफ sin 4x divided by cos 2x
इंटू डी एक्स. आन्सर मध्ये बघा, लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन 4x डिवायडेड बाय कॉस 2x इंटू डी एक्स. आपल्याकडे दोन एक फॉर्म्युले आहेत ते आपण इथे लिहून घेऊया. साइन 2 थीटा इक्वल्स टू 2 साइन थीटा इंटू व्हॉट, कॉस थीटा. तो सेम साइन 4 थीटा काय तुमचा 2 साइन 2 थीटा इंटू व्हॉट, कॉस 2 थीटा equals, therefore I equals to integration of साइन 4x चा काय घेऊया आपण या ठिकाणी 2 साइन 2x, कारण ह्या 4x चे आपण काय बनवूया, हा फॉर्म्युला घेऊया. करेक्ट. 2 sin 2x into cos 2x divided by cos 2x into dx. cos 2x काय झाला, कट झालेला आहे, इक्वल्स टू 2 sin 2x into dx. 2 बाहेर कॉन्स्टंट काढून घ्या, sin 2x into dx equals to 2 into what is sin 2x minus cos 2x upon 2 plus your c. याचा फॉर्म्युला काय घेता येईल बघा, इंटिग्रेशन ऑफ साइन x dx equals to minus cos ax upon a. मग 2 2 काही परत कट होऊन जाईल. I equals to minus cos 2x plus c. हे झालं तुमचा आन्सर. अतिशय सोपे प्रॉब्लेम आहे ते, इझी एकदम. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 plus sin 5x into what, dx. आन्सर बघा, let I equals to integration of under root of 1 plus sin 5x into dx. हे तुम्ही काय मांडलेत, I मांडलेले आहेत. तर आता ह्या ठिकाणी बघा, फॉर्म्युला बघा, अगेन सेम sin 2 theta 2 sin theta into cos theta, sin 5 theta काय येईल 2 sin 5 theta by 2 into cos 5 theta by 2. इथे पण सेम आहे, लक्षात घ्या. इथं काय तुमचं होतं, आपण एक स्टेप एक लिहिले 4 थीटा बाय 2 होतं, 2 2 चा काय आला 4 म्हणून डायरेक्ट आपण या ठिकाणी 2 घेतलेला आहे.
आणि बरेच वेळेला पाठ करताना वेगळाच पाठ करत बसतात. Therefore, I equals to integration of under root of 1 plus 2 sine 5 theta by 2 into cos of 5 theta by theta ने या ठिकाणी x घेऊया आपण. x दिलेला आहे तुम्हाला. एक मिनिट एवढं लिहून घेऊया. या ठिकाणी x येईल. x करेक्ट. आता बघा हा जो 1 आहे या 1 बद्दल आपण काय लिहूया, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ फक्त ह्या 1 बद्दल. आपला फॉर्म्युला जर तुम्ही पाहिला की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू व्हॉट 1. मग हा जो 1 आहे हा 1 याबद्दल काय पुट करूया आपण, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. पण थिटाची किंमत काय घेतो आपण 5x/2 घेऊया, म्हणजे आपल्याला काय त्या a प्लस b च्या स्क्वेअर मध्ये आपल्याला लिहून जाईल. म्हणजे त्या ठिकाणी बघा मग साइन स्क्वेअर 5x/2 प्लस कॉस स्क्वेअर 5x/2 प्लस 2 sin 5x/2 into what cos into dx. करेक्ट. therefore I equals to a प्लस b च्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. हा साइन स्क्वेअर 5x/2 प्लस हा फक्त पुढे आणि हा पाठीमागे लिहून घेऊया, साइन 5x/2 into cos 5x/2 प्लस cos स्क्वेअर 5x/2. आपण काय केलं, हा इथे लिहिला होता, हा इकडे लिहिला, बाकी काहीच केलेलं नाही. इंटू वॉट युअर dx. करेक्ट. इंटू युअर dx. आता हा कुठल्या फॉर्म मध्ये झाला तुमचा, a प्लस b च्या फॉर्म मध्ये झालेला आहे. एक काय तुमचा साइन 5x/2 प्लस कॉस 5x/2 चा स्क्वेअर इंटू वॉट dx. a प्लस b चा स्क्वेअर काय आला तुमचा ह्या फॉर्म मध्ये बघा, हा a स्क्वेअर ट्वाइस ab प्लस b चा स्क्वेअर. रूट आहेत, स्क्वेअर आहेत, अंडर रूट आहेत, 2 आहेत, निघून जाईल स्क्वेअर आणि अंडर रूट. साइन 5x/2 प्लस कॉस 5x/2 इंटू dx. सेपरेट अप्लाय करा इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ साइन 5x/2 into dx plus integration of cos 5x/2 into what your dx. साइनचा काय होतो मायनस कॉस 5x/2 डिवाइड बाय व्हॉट 5x/2 प्लस साइन
5x by 2 divided by what? 5 by 2 plus c. याचे इंटिग्रेशन आपण लिहून घेऊया. फॉर्म्युले इंटिग्रेशन ऑफ साइन x minus cos x upon a. Integration of cos x equals to sin x upon a. Divide multiply 2 by 5 minus cos 5x by 2 plus 2 by 5 sin 5x by 2 plus c. आपण काय करूया, हा प्लस साइन 2 by 5 आहे, हा पहिले लिहून घेऊया, नंतर हा लिहून घेऊया. म्हणजेच बघा या ठिकाणी i इक्वल्स टू 2 by 5 sin 5x by 2 minus plus minus 2 by 5 cos. नाही लिहिलं तरी पण चालेल, काही फरक पडत नाही. आन्सर तुम्हाला पहिले क्लासमध्येच दिलेला आहे. मायनस प्लस मायनस पुढे घ्या. cos 5x by 2 plus 2 by 5 sin 5x by 2 plus c. हे झालं तुमचं आन्सर. Question number 4. F dash of x equals to x minus 3 upon x cube f of 1 equals to 11 by 2 find f of x. ओके, त्यांनी काय दिलं आपल्याला, f dash of x equals to x 3x cube x minus 3 upon x cube f of 1 equals to 11 by 2 find f of x. आता डॅश दिलाय म्हणजे काय दिलं तुम्हाला, हा डेरिव्हेटिव्ह दिलाय. डेरिव्हेटिव्हचे उलट काय असतं, इंटिग्रेशन असतं. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. कधी पण हे बघा, असं जर दिलं तुम्हाला, हा काय असतो, डेरिव्हेटिव्ह. आणि याला सफिक्स दिला, प्रिफिक्स दिला असेल तर काय असतो, इंटिग्रेशन. लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला काय दिलं, डेरिव्हेटिव्ह. Let integration of f dash of x into what, dx. Therefore f of x equals to integration of x into dx. Correct. Separate integration apply करा, minus dx equals to integration of x dx minus 3 x cube d into whatever dx. Correct. Equals to integration of x into dx minus 3 integration of, हा डिवाइड मायनस वर प्लस काय होईल, तर मायनस होऊन जाईल. करेक्ट.
आता अप्लाय करा. एक्स रेस टू वॉट n प्लस वन. n तुमचा काय आहे 1. 1 प्लस 1 डिवाइड बाय वॉट 1. पण इथं 1 असतो, आपण तो लिहित नाही. -3 x raised to -3 plus 1 divided by what? -3 plus c. X square by 2 minus 3 x raised to what? -2. -3 plus 1 -2. इथे पण तुमचा -2 plus c equals to x square by 2 minus plus 3 by 2 x raised to -2 plus c. x square by 2 plus 3 हा मायनस खाली करून जाईल प्लस सी. हा काय तुमचा आलेला आहे एफ ऑफ एक्स. करेक्ट. एक नंबर नाव द्या. एफ ऑफ 1 तुम्हाला काय दिलेलं आहेत 11/2. हे काय गिवन. देअरफॉर एक्स ची किंमत काय टाका या ठिकाणी बघा 1 टाका. 1 equals to 1 square by 2 plus 3 into 2 1 square plus c. f of 1 काय तुमचा 11/2. 1 चा स्क्वेअर 1/2. 1 चा स्क्वेअर प्लस 3/2. करेक्ट. देअरफॉर 11/2 इक्वल्स टू यांचा एलसीएम काय आलेला आहे 4/2 प्लस c. इकडे जाऊ द्या. 11/2 minus 4/2 equals to c. Denominator same. Subtract numerator. 11 minus 4 equals to c. Therefore c equals to what? 7/2. आता ही c ची किंमत आहे ती कशात टाकायची आहे 1 मध्ये टाकायची आहे. Therefore from 1 f of x equals to x square by 2 plus 3/2 x square प्लस सी ची किंमत काय आहे 7/2. देअरफॉर यातला 1/2 सगळ्यांचा बाहेर कॉमन काढून घ्या. x स्क्वेअर प्लस 3/x² प्लस 7 ही झाली तुमची एफ ऑफ एक्स ची किंमत. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे बघा. एफ ऑफ एक्स हा डेरिव्हेटिव्ह कॉस्ट इंटिग्रेशन करेक्ट तो घेतला आपण. याचा इंटिग्रेशन करून घेतलेला आहे. सेपरेट केला पहिले, नंतर हा 3 वरती गेला काय झाला मायनस झालेला आहे. एक्स रेस टू एन हा फॉर्म्युला वापरू आपण या ठिकाणी. एक्स रेस टू एन इक्वल्स टू वॉट एक्स रेस टू एन प्लस 1 डिवाइडेड बाय वॉट एन प्लस 1. इथे 1 असतो आपण तो लिहित नाही. 1 plus 1 1 plus 1 minus 3/2 1 plus 1 2 तीनातून 2 गेला 1 x square by 2 हा मायनस मायनस काय केला प्लस 3/2 हा परत खाली मायनस घेतला डिवाइड त्याला एक नंबर नाव दिलं. हे तुम्हाला गिवन एफ ऑफ 1 x ची किंमत 1 टाकली. एफ ऑफ 1 ची किंमत काय तुमची 11/2 इथे लिहिलेली आहे.
त्याचं एलसीएम काढलेलं आहे, त्याच्यावर सी ची व्हॅल्यू काढली आणि सी ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट केली. एवढं सिम्पल आहे. ओके, नेक्स्ट आता ही 3.1 एक्झरसाइज संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण थिअरी आणि एक्झरसाइज 3.2 घेऊया. ओके ओके, बाय.